निकष बाजूला ठेवा, लाडक्या बहिणींना तात्काळ 2100 रुपये द्या, ठाकरेंची मागणी। आवडती नवडती बहीण असं करू नका, निकष बाजूला ठेवा, निकष न पाहता लाडक्या बहिणींना तात्काळ 2100 रुपये द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारकडे केली आहे। ते नागपूरमध्ये बोलत होते। यावेळी ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय। त्याशिवाय भरत गोगावले यांच्या मंत्रिपदावरून फिरकी घेतली। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये आले आहेत। EVM वरूनही ठाकरेंनी घणाघाती टीका केली आहे। लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देताना आवडती नावडती असं करू नका, निकष न पाहता सरसकट 2100 रुपये जमा करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारकडे केली आहे। नाराज सुधारले तर बघूयात, 2019चा अनुभव माझा गुरु आहे असं म्हणत ठाकरेंनी बंडखोर नेत्यांबाबत मवाळ भूमिका घेतली। नाराजांना आता आमची भूमिका पटते असा टोलाही त्यांनी लगावला। देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आमचे 20 आमदार पुरेसे आहेत असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या संख्याबळावरून लगावलाय। विस्तार झाला मात्र अजून खातेवाटप झालं नाही। बिन खात्याच्या मंत्र्यांवर काय जबाबदारी आहे? गंमत म्हणून अधिवेशन असल्यास लोकशाहीची थट्टा आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। घट्ट झालेलं जॅकेट काहींच्या अंगावर चढलं, भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळाल्यावरून उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली आहे। छगन भुजबळ यांच्याबाबत फार वाईट वाटते असंही ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सगळेच जण लढलो, ठीक आहे, आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही, त्यांनी सरकार स्थापन केलं। आता माझी मागणी अशी आहे की प्रत्येकाने आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आलं असतं तर आम्ही केलं असतं। या सरकारने एक योजना जाहीर केली होती, लाडकी बहीण। आता लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपद मिळालेत आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त सुरू झालेली आहे। त्या लाडक्या बहीण योजनेचे पहिल्या 5 महिन्याचे मला असं वाटतं पैसे हे माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झाले, जवळपास 7,500 रुपये हे जमा झाले। दरम्यान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असं मला वाटतंय की पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने स्थगिती आणली। आता निवडणूक झालेली आहे, आचारसंहिता संपलेली आहे। जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले, ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे। आणि 1500 नव्हे तर हेच महायुती म्हणाली होती की 2100, ते 2100 रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल 1-2 महिन्याचा आणि पुढचा 3-4 महिन्याचा असा धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती नावडती बहीण न करता हे खात्यात जमा झाले पाहिजेत। कारण मधल्या काळात मी बातम्या वाचल्या की आता निकष लावणार, म्हणजे एका घरात एकाच महिलेला मिळणार, मग अमुकच बघणार तमुकच बघणार। हे सगळे मी म्हणेन जे काही डाव होते ते डाव आता उघडे झालेले आहेत। तुम्ही आता बहिणीमध्ये आवडती नावडती बहीण अशी करू शकत नाही, करता कामा नये। जसं तुम्ही गेल्या वेळेला कोणतेही निकष लावले असतील किंवा नसतील, ज्या महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत पैसे दिले, हे पैसे आता हे निकष बाजूला ठेवून 2100च्या तुम्ही जे म्हणता वाढतं तुमचं प्रेम आहे त्याप्रमाणे हे पैसे तात्काळ माझ्या आणि आपल्या बहिणीच्या खात्यात जमा झाले पाहिजेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर।